मुंडव्यातील पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणी आता एक वेगळी अपडेट समोर येते। ही जागा जी आहे ती न विकण्याचा जी.आर. जो आहे तो आता समोर येतोय। हा जी.आर. जो आहे तो माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या ठिकाणी काढलेला आहे। आपण नक्की त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्या जी.आर. मध्ये काय आहे, कशा प्रकारे त्या जमिनी ज्या आहेत त्या विक्री करता येऊ शकत नाही। सर, एक पत्र तुमच्या हाती लागलेलं पाहायला मिळतं की या संपूर्ण महार वतन असेल किंवा अन्य वतन असेल या जागा विक्री करू नाही शकत। काय नक्की हे प्रकरण आहे? नाही, काय आहे, पूर्वीच्या जमिनी वतन रद्द झालं 1958ला। त्यानंतर त्या जमिनी पुन्हा द्यायच्या असेल तर त्याच्या संदर्भात काही नियम आहेत। ह्या वतनानुसार यांचं वतन तर रद्द झालं होतं, जे इथले मूळ गायकवाड वगैरे आहेत त्यांचं, तरीही त्यांचं वतन आहे असे दाखवण्यासाठी प्रयत्न झाला। हे 2021चं पत्र आहे शासनाचं, महसूल विभागाचं, की काहीही असलं तरी महार वतन जमिनीचा भोगवटा जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मंजुरीशिवाय आणि राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे निर्धारित रक्कम प्रदान केल्याशिवाय हस्तांतरित करता येणार नाही। म्हणजे हे जर काही करायचं झालं तर त्याला शासनाने त्याची परवानगी पण दिली पाहिजे आणि किती पैसे घ्यायचे हेही ठरवलं पाहिजे। असं असतानाही या लोकांनी जो कट रचला होता आणि त्याच्यामध्ये सगळे सरकारी अधिकारी सामील होते। हे पत्र दिलंय शीतल तेजवानीनं 30/12/2024ला। तिने काय म्हटलं की मी 11,000 रुपये भरते या काय कोरेगाव प्रार ब्रांच काय चेक वगैरे असेल तो, आणि ते भरलं त्याने 30/12। याच्यावर सही पण नाही, परंतु याच्यावर रिसिव्हरची अमाऊंट आहे आणि हे पैसे भरल्याचं त्यांनी मान्य केलं। कसले पैसे नक्की? हे त्यांनी जो नजराना भरायचा होता त्याचं म्हणता येते, पण हे नजराना असं म्हणलेलं नाही कुठेही। ते भोगवट्यासाठी त्यांनी पैसे भरले, असं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला। पैसे भरले पण ते नजराना का ते हे नाही, याच्यात स्पष्ट उल्लेख नाही। आणि हे पैसे भरण्यापूर्वी हे पैसे कुठलेही आपण जरी शासनात भरायला गेलो तर ते काही खाजगी दुकान नाही, तिथं कशासाठी पैसे भरतोय, ते पैसे भरायचे आदेश आहेत का याची उल्लेख करावा लागतो। तसाच उल्लेख याच्यामध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु तसा उल्लेख नाही। सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा हे पैसे भरून घेतले। आता हे पैसे भरून घेतल्यामुळं पुढेही असा समज झाला की खरंच त्यांना परमिशन मिळालेली आहे आणि त्यांनी ते पैसे भरून घेतल्याने पुढं हा दस्त तयार झाला। दस्त तयार करताना स्टॅम्प ड्युटी घेतली नाही वगैरे हे सगळं आपल्याला माहितीच आहे। त्याच्यामध्ये आता दंड होईल तो की नाही हा भाग वेगळा आहे। शिवाय याच्यामध्ये जे काही दस्त नोंदला गेला आहे त्याच्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी दिल्यात, त्याच्यामधल्या अनेक पॉवर ऑफ अटर्नीज या नोटराईज आहेत। ते नोटराईज पॉवर ऑफ अटर्नी चालत नाहीत। या सगळ्या गोष्टींकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं। शिवाय आता जो FIR केला आहे त्याच्यामध्ये कंपनी कायद्याप्रमाणे ते कंपनीचे सगळे पार्टनर त्याच्यामध्ये जबाबदार असतात, तरीही आता सगळ्यांविरुद्ध म्हणजे पार्थ पवारसह कोणावरही ते गुन्हा दाखल करायला तयार नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे काही अधिकारी आता म्हणायला लागलेत की आम्हाला याची माहितीच नव्हती, तर ते साफ चुकीचं आहे। जी कागदपत्र पुढे आले त्याच्यावरून असं दिसतंय की अगदी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत याचा पत्रव्यवहार झाला होता, जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती होती आणि बराच काळ या प्रक्रिया सगळ्या चालू होत्या। त्याच्यामुळं कुणी आम्हाला माहिती नव्हती असं म्हणण्याचा प्रश्न याच्यामध्ये येत नाही। आणि त्यामुळं जी शासनाची समिती नेमली त्यात जे सगळे अधिकारी आहेत ते या सगळ्या प्रकाराशी संबंधितच आहेत। त्यामुळे त्यांनाच याची चौकशी करण्यासाठी ज्या गोष्टींकडे त्यांनी स्वतः लक्ष द्यायला पाहिजे होतं, चुका सुधारायला हव्या होत्या, चुका होऊ न देणं गरजेचं होतं, त्यांनाच पुन्हा एकदा या समितीच्या याच्यामध्ये नेमणं हे योग्य नाही। म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय की या समित्या ह्या ज्युडिशियल पद्धतीची असावी, बत्रयस्थ असावी आणि मग याच लोकांकडून चौकशी होऊ नये, कारण हेच सगळे करणार आहेत, यांच्याकडून चौकशी काही होणार नाही। त्यामुळे तेही करावं। आणि राज्यामध्ये हे काय आता राज्य शासनाने स्वतः म्हटलंय की सूर्यकांत येवले यांना अशा सरकारी जमिनी अपहार करून खाजगी लोकांच्या ताब्यात द्यायची सवय आहे, असं जर त्यांनी म्हटलंय म्हणजे FIR मध्ये, तर ह्या 2 गुन्ह्यावर थांबणार नाही। आणखी त्यांनी अशा अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी करावी। महाराष्ट्रात आणखी कुठे कुठे सरकारी आणि खाजगी जमिनींचा यांनी अपहार केलाय याची चौकशी करावी अशी मी मागणी आज मुख्यमंत्र्यांकडे करतोय। तुम्ही मागणी करताय, मात्र आता एक तुम्ही शीतल तेजवानीचं एक पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं दाखवलं, त्यामध्ये पैसे भरल्याचा उल्लेख त्यांनी केला, पण
कुठल्या पर्पजसाठी भरलं ते नाही सांगितलं. त्यानंतर तुम्ही त्याच्या आधी दाखवलं की 21चा हा होता आदेश असताना की राज्य शासनाने सर्वसाधारण का म्हणजे जनरल काहीतरी त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं किंवा विशेष आदेशाद्वारे निर्धारित करील अशी रक्कम प्रदान केल्याशिवाय हस्तांतरित करता येणार नाही. म्हणजे शासनाने जो काही नजराना भरायचा आहे तो फिक्स करायचा आहे आणि तो नजराना भरण्यासाठी परवानगी पण द्यायची. इथं मात्र तसं काहीच दिसत नाही आहे. त्यामुळे हे सगळं झालं हे चुकीचं झालेलं आहे. त्यामुळे हा व्यवहारही रद्द व्हावा आणि सगळे अधिकारी जे जे इन्व्हॉल्व असतील नाही ते कुठल्याही कायद्यान्वये असो तर सगळ्यांवर चौकशी करून खटले भरावेत ही आमची मागणी आहे. नक्कीच आपण पाहिलं तर बोगस डॉक्युमेंट्स जे आहेत ते या प्रकरणात आता वेगळं वळण जे आहे ते आलेलं पाहायला मिळतं. पुणे कलेक्टरांना एक पत्र जे आहे ते शीतल तेजवानींकडून देण्यात आलं होतं. मात्र त्यावर फक्त एक अमाऊंट भरलेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. कुठल्या पर्पजसाठी ही भरलेली आहे यामध्ये स्पष्ट उल्लेख असा केलेला नाही. त्याआधी पाहिलं तर 2021ला हा एक GR आहे की महार वतन असेल किंवा कनिष्ठ वतन असेल ही सरकारच्या परवानगीशिवाय विक्री करायची नसल्याची जो GR जो आहे तो या ठिकाणी समोर येतो. त्यामुळेच आता या संपूर्ण घटना ज्या आहेत आता जगजाहीर होत्या, कागदोपत्री होत्या, तरीही सरकारी अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील याला डिनाय करताना आपल्याला जे आहे त्यामुळेच पाहायला मिळतात. त्यामुळेच आता या सर्वांवर कारवाईची मागणी जी आहे आता माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार यांनी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.